पुण्यात तर अजित पवार, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत निवडणूक लढवणार असल्याचं चर्चा आहे आणि या चर्चांना सतेज पाटलांनी सुद्धा दुजोरा दिलाय। पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता, हे खरं आहे, तुमच्याकडे बातम्या चालल्या, त्यांचा प्रस्ताव आला होता, यामध्ये दुमत नाही आहे। तो फक्त पुण्यासंदर्भातला होता, कोल्हापूर आणि इचलकरंजी संदर्भातला नाही आहे। ज्यावेळी 5 पक्ष एकत्र येतात त्यावेळी नेमक्या सीट कुणाला किती मिळणार हाही मुद्दा असतो आणि म्हणून आत्ता सद्य परिस्थितीचं तुम्ही माहिती, आज सकाळी 11:30 माहिती, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार। अजित पवार सध्या महायुतीमध्ये सत्तेत आहेत, त्याच्यानंतर ते काही ठिकाणी महायुतीसोबत लढताना दिसत आहेत आणि काही ठिकाणी मवियामधील पक्षांसोबत सुद्धा लढणार अशी चर्चा आहे। त्यामुळे आता याला नेमकं काय म्हणायचं हा सवाल जनतेला पडला असेल। पाहूयात पुढची बातमी। महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम हा सुरू झाला आहे, पण या रणधुमाळीमध्ये किमान मुंबईत तरी भाजप शिवसेना जागा वाटपाच्या गुऱ्हाळातच अडकून पडल्याचं दिसतंय। त्याचं कारण ठरतंय शिवसेनेचं 50-50 धोरण, पण भाजपकडून मात्र शिवसेनेला मुंबईत केवळ 80 ते 85 जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे। जास्त जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदेंनी सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरलाय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये काही जागांवर तोडगा काढला गेला, पण शिंदेंच्या सेनेला जास्तीत जास्त 80 ते 85च्या आतच जागा देण्यावर भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार दादरमधील सावरकर स्मारकामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्यांचा सत्कार सोहळा, यावेळी एकनाथ शिंदेंनी तुफान डायलॉगबाजी केली। शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। शायरीमधून त्यांनी ठाकरेंना टोले लगावले। तर नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने है असं म्हणत शिंदेंची डायलॉगबाजी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। तर नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामध्येच त्यांनी ही डायलॉगबाजी करत ठाकरेंवर टीका केली आहे। याशिवाय आपल्या महायुतीमधील पक्षांना स्ट्राईक रेटची सुद्धा आठवण करून दिली। कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे। जसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो, तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। मी विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती, त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं। लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होते, त्याही घेतल्या। आता काय बोलणार, कोण असली नकली दाखवलं जनतेने ना। निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ। जनतेच्या न्यायालयात गेला, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं, इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली। दरम्यान राजकीय वर्तुळात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शरद पवारांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे। क्या बडा तो बडा, सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाहीतर जयंत पाटील नाव सांगणार नाही, या त्यांच्या गाजलेल्या आव्हानांची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालातून आली। याचेच पोस्टर ईश्वरपूरमध्ये लागले, त्याची एकच चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे। पाहूयात पुढची बातमी। मनसेला विरोध करत काँग्रेसनं ठाकरेंसोबत युती करण्याला विरोध केलेला आहे। वंचित बहुजन आघाडी सारख्या समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, मात्र प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसशी बिनसलंय की काय असा प्रश्न पडतोय। काँग्रेसनं आपला जुना खेळ पुन्हा सुरू केलाय। लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागतात। आम्ही कोणाकडेही गेलो नाही, ते आमच्याकडे आले, याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी करून दिली। मुंबईत आमची 200 जागांची तयारी असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। दरम्यान या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी एका पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया।
काँग्रेसने आपला जुना खेळ पुन्हा सुरू केलाय. लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागतात. आम्ही कोणाकडेही गेलो नाही असं ते म्हणतायत. ही पोस्ट त्यांनी शेअर केलेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसशी बिनसलंय का आंबेडकरांचा अशी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही कोणाकडे गेलो नाही, ते आमच्याकडे आले असं ते म्हणतायत. आणि त्याचबरोबर आमच्याकडे मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि याशिवाय शिवसेना हे स्थानिक पातळीवर आमच्या लोकांकडे युतीसाठी आले असंही आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार आमच्या जिल्हा कमिटीला दिलेले आहेत. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष महानगरपालिका निवडणुकीमध्ये 50-50 म्हणजेच 50-50% उमेदवार उभे करू शकतात. ज्या ठिकाणी युतीत काँग्रेस नीट नाही वागली तर आम्ही ते उडवून लावलं असंही प्रकाश आंबेडकर यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. यानंतर बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरची निवडणूक आणि हटके टॅगलाईन यांची राज्यात चर्चा होते. आमचं ठरलंय कंडका पाडणार, खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी. नंतर आता कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन चर्चेचा विषय ठरली आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या मजकुराचे असंख्य होर्डिंग सध्या कोल्हापूरमध्ये झळकत आहेत. पुढच्या 7 दिवसात साधारणपणे 29 तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं, या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हटलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय. चर्चा झालेली आहे. आम आदमी पार्टीवर माझी आणि त्यांची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीबरोबर आमची चर्चा झालेली आहे. परंतु अडचण आता यात अशी आहे की 4 नगरसेवकाचा प्रभाग असल्यामुळं, थोडं पॅनेल पद्धत असल्यामुळं थोड्या काही तांत्रिक अडचणी अनेक ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून कदाचित आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेवर आमचा शिक्कामोर्तब होईल की काही जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यांचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकरजी आज येणार आहेत आणि म्हणून माझी त्यांची कदाचित आज भेट होऊन संध्याकाळी किंवा उद्या सकाळी, आणि काही जागांवर आमचं त्यांचं एकमत